नमस्कार. बॅलन्स शीटला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल तर कमेंट करा आणि नाही माहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आणि स्वागत आहे तुमचं आर्थिक जागृतीमध्ये. नॉर्मली कॅलेंडर इयर हे जानेवारी टू डिसेंबर चालतं. तसंच फायनान्शियल इयरसुद्धा असतं, ज्याला आपण मराठीत आर्थिक वर्ष म्हणतो, जे एप्रिल ते मार्च चालतं. आत्ता आज आपण 28 फेब्रुवारीला आहोत आणि येत्या 30-31 दिवसात हे फायनान्शियल इयर संपणार आहे. मग एक टॅक्सपेअर म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून तुम्ही काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या नाही केलात तर काय होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मार्च एंड आधी केल्या पाहिजेत. त्यापैकी पहिल्या 2 ज्या आहेत त्या एक सॅलरीड पर्सन आणि एक उद्योजक ह्या दोघांनाही लागू होतात. पहिली गोष्ट म्हणजे काय तर अपडेटेड रिटर्न. फायनान्शियल इयर 2021चं अपडेटेड रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख आहे 31 मार्च 2024. त्यानंतर हे रिटर्न तुम्ही फाईल करू शकत नाही. तसंच फायनान्शियल इयर 21-22चं जर रिटर्न म्हणजेच अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही 31 तारखेपर्यंत फाईल केलात तर तुम्हाला टॅक्स बरोबर फक्त 25%च पेनल्टी भरावी लागेल. त्यानंतर जर फाईल करायला गेलात तर 25 ऐवजी तुम्हाला 50% पेनल्टी भरावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स. आता जर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम खाली इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तरच तुम्हाला टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्सचा फायदा घेता येतो. आणि ह्या टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्हाला 31 मार्च 2024 आधी कराव्या लागतील. आता कोणत्या टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही करू शकता हे मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तसंच तिसरी गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने सॅलरीड पर्सनसाठी आहे. तुम्ही जर सॅलरीड असाल तर तुम्हाला नुसतं टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स करून चालणार नाही, तर ह्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरला फॉर्म 12BB मध्ये इन्फॉर्म कराव्या लागतील. आता जर तुम्ही उद्योजक आहात म्हणजेच प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप किंवा कंपनीमधून व्यवसाय करताय तर चौथी आणि पाचवी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट म्हणजे काय तर ॲडव्हान्स टॅक्स. आता जर तुम्ही उद्योजक आहात आणि वर्षाच्या उत्पन्नावर तुम्हाला 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त टॅक्स भरायला येत असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्सचे नियम लागू होतात. ॲडव्हान्स टॅक्स हा क्वार्टरली गव्हर्नमेंटकडे भरला जातो आणि त्याची आता चौथ्या इन्स्टॉलमेंटची 15 मार्च ही अंतिम तारीख आहे. तुम्ही जर ॲडव्हान्स टॅक्स भरला नसेल तर लवकरच तो कॅल्क्युलेट करा आणि 15 मार्चच्या आधी संपूर्ण ॲडव्हान्स टॅक्स भरून टाका. अन्यथा जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरायला जाल तर तुम्हाला त्या टॅक्सवर व्याजसुद्धा भरावा लागेल. पाचवी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर GST रिकन्सिलिएशन. आपण जे वर्षभर GST रिटर्न्स फाईल करतो म्हणजेच आता एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत तुम्ही जर काही GST रिटर्न्स फाईल केल्यात ते तुम्हाला तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटसोबत रिकन्साईल करायचे. त्यात जर काही चुका आढळल्या असतील तर त्या मार्चच्या रिटर्नमध्ये दाखवून त्याच्यात सुधारणा करू शकता. आता थोडक्यात काय तर ह्या ज्या काही 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या लक्षात घेऊन तुम्हाला मार्च एंडची तयारी करायची आहे. आता 5 टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स आहेत ज्या तुम्ही करू शकता. सर्वात पहिली म्हणजे काय तर सेक्शन 80C. तुम्ही जर तुमच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर जो काही प्रीमियम भरताय किंवा PPFमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा एखादी टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड किंवा टॅक्स सेव्हिंग FD मध्ये पैसे गुंतवत असाल तर त्या सगळ्याचा बेनिफिट तुम्ही सेक्शन 80C खाली घेऊ शकता. तिथे तुम्हाला 1.5 लाखापर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. दुसरं आहे NPS नॅशनल पेन्शन स्कीम. तुम्ही जर नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतवलात तर त्याच्या 50,000पर्यंत तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल. तिसरं आहे मेडिकल इन्शुरन्स. तुम्ही तुमचा किंवा तुमच्या पार्टनरचा किंवा तुमच्या मुलांचा मेडिकल इन्शुरन्स काढला असेल तर त्यावर जो काही प्रीमियम भरताय त्याच्या 25,000पर्यंत टॅक्स बेनिफिट तुम्ही क्लेम करू शकता. तसंच तुमच्या आईवडिलांचा जर मेडिकल इन्शुरन्स काढला असेल तर त्यावर सुद्धा 25,000पर्यंतचा बेनिफिट तुम्ही क्लेम करू शकता. चौथं आहे इलेक्ट्रिक व्हेकल. तुम्ही जर कर्ज काढून एखादी इलेक्ट्रिक व्हेकल घेतली असेल आणि त्यावर जो काही व्याज भरताय त्याचा 1.5 लाखापर्यंतचा टॅक्स बेनिफिट तुम्ही क्लेम करू शकता. पाचवं आहे होम लोन. आता होम लोनचे 2 भाग आहेत. एक आहे इंटरेस्ट म्हणजेच व्याज आणि दुसरा आहे मुद्दल. जो काही इंटरेस्ट भरताय व्याज भरताय त्याचा 2 लाखापर्यंतचा तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल आणि मुद्दल भरताय त्याचा सेक्शन 80C खाली तुम्हाला बेनिफिट मिळेल. थोडक्यात काय तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही मार्च एंडची तयारी करू शकता. बरं, बॅलन्स शीटला मराठीत ताळेबंद पत्र असं म्हटलं जातं.
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ह्याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला लाईक तर केलंच असाल. आता त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.